सावळा विठुरायाची मेघडंबरी आता चांदीने मढवली गेली आहे। यासाठी नांदेडचे भाविक सुमित मोरगे परिवार कुटुंबियांनी तब्बल 2 कोटी रुपयांची चांदी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला दान केली होती। हीच 225 किलो चांदी सध्या मेघडंबरीवर चढवली गेली आहे। यासाठी गेल्या 1 महिन्यापासून चांदीवर नक्षीकाम सुरू होतं। द्वादशीच्या दिवशी ही चांदी विठ्ठलाभोवती मेघडंबरी रूपाने बसवली गेली आहे। त्यामुळे मंदिराचे जतन आणि संवर्धनाच्या कामानंतर विठ्ठलाच्या ऐश्वर्यात आता भर पडली आहे। आज श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीच्या मेघडंबरीचे काम परिपूर्ण झालेले आहे। ही संपूर्ण मेघडंबरी सागवानी लाकडाची कबीर महाराज मठ व फडाचे मालक श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज कबीर यांनी अर्पण केलेली आहे व याला संपूर्ण चांदी नांदेडचे युवा दानशूर सुमित गणपतराव मोरगे यांनी दिलेली आहे। ही चांदी श्री विठ्ठलाकडे एकूण 130 किलो व माता रुक्मिणीकडे 90 किलो लावलेली आहे व दोन्हीची किंमत 2 कोटी 45 लाख इतकी देणगी सुमित मोरगे परिवारानं दिलेली आहे व याचे काम पंढरपुरातील झवेरी काका यांच्या मार्गदर्शनाखाली झवेरी ज्वेलर्सच्या वतीनं व पुण्यातील रासने परिवाराच्या रासने ज्वेलर्सच्या वतीनं झालेले आहे व मनीष व कृष्णा जांगड यांच्या कलाकृतीनं ही संपूर्ण मेघडंबरी नटलेली आहे। ही एकूण मेघडंबरी 8.5 फुटाची अशी मेघडंबरी आहे। ही मेघडंबरी 14 दिवसात परिपूर्ण केलेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की इतक्या अल्पावधीत केवळ श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या कृपेनंच हे काम करणं आम्हाला शक्य झालं आहे। अतिशय देखणी व सुरेख मेघडंबरी केलेली आहे। मी कबीर महाराज फड असेल, आमचे मोरगे परिवार असेल आणि संपूर्ण याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य व मदत केलेली आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो।